मी 2004-2005 या बॅचमध्ये होतो सायन्स. आणि आता जस्ट मी त्या कॉरिडॉरमधून पास झालो आणि त्या केमिस्ट्री लॅबचा तो केमिकलचा वास तो सगळा असा बॉडीत आला आणि मला एकदम रिअलाइज झालं, अरे ही माझी सीट होती, इथे मी टेस्ट ट्यूब फोडल्या होत्या सगळ्या. कारण आधी बिल भरलं होतं ना, त्यामुळे. तर मला असं सांगायचंय की मुळात माझा मोठा भाऊ तो सुद्धा याच कॉलेजमध्ये होता. तो आता इंडियन आर्मीमध्ये आहे आणि तो सुद्धा इथलाच स्टुडंट होता. आणि माझं ऍडमिशन दुसऱ्या कॉलेजला झालं होतं, पण मला असं होतं की माझा भाऊ ज्या कॉलेजमध्ये होता मला तिथेच जायचं. सो मी माझं ऍडमिशन पुन्हा साठे कॉलेजमध्ये घेतलं आणि सुरुवात इथूनच झाली आहे. त्यामुळे मी पुन्हा तिथे उभा आहे. सो आय फील सो प्राऊड की मी साठेचा विद्यार्थी आहे. आणि थँक्यू सो मच, तुम्ही इतक्या एनर्जीने इथे उभे आहात, इथे बसला आहात. आणि जसा हा म्हणाला तसा आम्ही शूट जरी सिरियल मधले आमची फॅमिली लालबाग परळची असली तरी शूट ठाण्यात करतो आम्ही, त्यामुळे तिकडून यायला जरा वेळ झाला. त्यासाठी खरंच सॉरी. पण आता तुम्ही जे काही आता पुढचे वेळ आपण इथे स्पेंड करू, तुम्ही एन्जॉय कराल नक्कीच. येस. तर काय मुळात जेव्हा जयला आपल्या आजूबाजूला मुली बायका नको होत्या तेव्हा त्याचा अर्थ हा नव्हता की तो हेट करतोय. त्याला फक्त त्याच्या कामावर लक्ष द्यायचं होतं. त्याचं असं मत आहे की मुली आल्या की आपला वेळ वाया जातो. असं खूप जणांना मुलांना वाटतं की नाही इथे. नाही, पण जयला तसं वाटत होतं म्हणून तो मुलीपासून लांब राहत होता. पण तो हेट करत नाही कुठल्याही बाईला, किंवा कारण ऑब्व्हियसली त्याच्या घरात त्याची आजी आहे, बहीण आहे, त्यामुळे त्याला बायकांना मुलींना कसा रिस्पेक्ट करायचा हे त्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. फक्त त्याला तिथे वेळ वाया घालवायचा नव्हता. आता तो हिला सुद्धा सुरुवातीपासून ऑफिसमध्ये आल्यापासून अवॉइड करायचा प्रयत्न करतोय. 2-3 वेळा ऑफिस मधून हकलवून झालं तरीही परत येते. आता हडतूड करून झालं. मग जसं मी आता एक रिसेंटली एक स्टोरी टाकली होती की मानगुडीवर बसलेलं भूत असतं ना, तसं ही दर थोड्या दिवसांनी ऑफिसमध्ये परत येते. आणि माझ्या भावासाठी, हिच्या बहिणीसाठी कशा पद्धतीने आम्ही दोघे एकत्र आलो, तर आमच्या मधला जो दुवा असेल तो आमची फॅमिली आहे. कारण ही सुद्धा तितकीच फॅमिली ओरिएंटेड कॅरेक्टर दाखवलंय, जय सुद्धा तसाच आहे. सो त्यामुळे ते दोघे एकत्र आले ते त्यांच्या फॅमिलीसाठी. आणि इथून पुढे आता हळूहळू त्याला हे कळत चाललंय की कधी कधी काही गोष्टी बाईमुळे चांगल्या होऊ शकतात. हे त्याला आता कुठेतरी उमलत आहे. त्याच्यामध्ये ते जशी कळी असते ना, ती हळूहळू उलगडत जाते, फुलत जाते, तसं त्याच्यामध्ये ते प्रेम नाही म्हणणार मी, अजून तो कन्फ्यूज आहे. त्याला माहित नाही की प्रेम आहे, मैत्री आहे, की मला फक्त हिचा सहवास हवा असं वाटतोय, की मला हिचा गायडन्स हवा असं वाटतोय. बिझनेसमध्ये काम येतं, ऑफिसमध्ये काम येतं, खूप साऱ्या कन्फ्युजन मध्ये येतो. आय गेस तुम्ही हळूहळू बघाल की कशा पद्धतीने ते कन्फ्युजन दूर होईल. पण सध्या त्याची मनस्थिती ही आहे. त्यामुळे आता कुठेतरी तो तिला ऑफिसमध्ये किंवा आपल्या आता ह्यांच्यासोबत पण सगळ्यांसोबत मैत्री झाली आहे, तर ह्या मैत्रीच्या झोन मध्ये आहे. आणि आय थिंक बरोबर फ्रेंडशिप डे ला ही मैत्री होतीये, हा योगायोग आहे. सो आय थिंक आता जय नंतर शर्वरीला काय वाटतं ही आता तीच सांगू शकते. तुला काय वाटतंय जय बद्दल आता? मॅट, तू आता जसं बोलला ना आम्हाला काय माहिती नाही, तर तसं माझं पण आहे की मला काय माहिती नाही कारण मी माझ्या दुनियेमध्ये धुंद आहे. त्यामुळे मी त्याला एक चांगली मैत्री ऑफर केले, जी तुम्हाला आज दिसेल की मी त्याला गिफ्ट दिलंय आणि मी त्याला फ्रेंडशिप बँड बांधलाय. आणि मी असं बोलले सुद्धा की मी तुझी पहिली गर्लफ्रेंड आहे. म्हणजे तो अधिकार मी आता दाखवायला सुरुवात केली. पण जस्ट अ गर्ल फ्रेंड, नॉट अ गर्लफ्रेंड. तुम्हाला जसं घ्यायचं तसं घेऊ शकता. हा, झी मराठी आम्ही हुशार आहोत. आम्हाला इतक्या थोडी आमचा शो संपवायचा ती आहे. थोडी शाब्दिक चकमक आहे. करेक्ट. सो अजून माहित नाहीये की ती गर्लफ्रेंड, म्हणजे तिला कळतोय की हा खरा माणूस कसा आहे. ओके म्हणजे चांगला आहे, हंबल आहे. ओके. मग 5 क्वालिटीज पटकन सांग की ज्या शर्वरीला जय बद्दल आवडतं. पटकन. या मुली खूप उतावळ्या आहेत ना, या उभं राहून सांगतील 5 क्वालिटीज काय चांगल्या आहेत जय बद्दल त्या. मग मला तर वाटतं कोणतरी ती चेंज वाली आहे ना, ती 5 वेळा हेच ओरडेल, शर्ट काढतो शर्ट काढतो शर्ट काढतो शर्ट काढतो 5 वेळा हेच सांगेल, चेंज करतो. चांगला माणूस आहे Okay. आणि सॉफ्ट हार्टेड आहे Okay. कधी कधी Okay. आणि फॅमिली ओरिएंटेड आहे, Correct. जे शर्वरी जे सुद्धा महत्त्वाचं आहे, आहे. जे Yes. महत्वाचं आहे. रिस्पॉन्सिबल आहे हा. आणि वेल मॅनेज
वेल मॅनेज्ड आहे, जे मुलींना सगळ्यात जास्त आवडतं. Yes. जनरली घरात साफसफाई करणारा मुलगा दिसणं खूप कठीण असतं मुलींना हल्ली. तर असा मुलगा दिसला की अर्थात येतो. आणि पटकन 5 क्वालिटी शर्वरी मधल्या चांगल्या. 5? अरे तू तर प्रेमात आहे यार, जय तर प्रेमात आहे, शर्वरी तर प्रेमात पण नाही. चिन्मयी बद्दल नाही, फक्त शर्वरी बद्दल सांगायचं. सुचतील. नाही, अगेन पहिली क्वालिटी तर हीच आहे की ती सुद्धा तिच्या फॅमिलीसाठी नेहमी इथे असते, उपस्थित असते, फॅमिली ओरिएंटेड आहे. दुसरी, ती कामामध्ये सुद्धा तितकीच स्मार्ट आहे. ऑफिसमध्ये काम वेळेत पूर्ण करते. त्याच्यानंतर ती चांगल्या पद्धतीने प्रेझेंटेशन देऊन क्लायंट्स सोबत चांगल्या पद्धतीने डील करू शकते. Right. त्याच्यानंतर तिला मैत्रीचं महत्व माहिती आहे. ती पहिल्यांदा जय सारख्या माणसाकडे येऊन त्याला बोलू शकते की तुला कोणी गिफ्ट दिलं नाहीये कारण सगळे घाबरतात तुला, पण यू डिझर्व अ गिफ्ट. आणि ती स्वतः येऊन ते त्याला देते, गिफ्ट देते. तेवढं तिला समज आहे की कोणाशी कशा पद्धतीने वागलं पाहिजे. आणि 5वी गोष्ट की ती बिंदास्त आहे. आय थिंक जय सारख्या कॅरेक्टरला सुद्धा कुठे ना कुठे वाटत असेल की असं आयुष्य जगायचंय की कुठलंच बर्डन नाहीये, सगळ्या गोष्टी वेळेत पूर्ण करणं, सगळ्या गोष्टींचा भान असणं आणि ते सगळं ठेवून तितक्याच चांगल्या पद्धतीने आयुष्य जगणं, हे हिच्याकडून शिकायला हवं. आणि कुठे ना कुठे जयला ते वाटत असेल की असं जगायला हवं. वा 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 वा. आणि